नमस्कार प्रेक्षकांनो, झी मराठी वाहिनीवर जे आहे ते आता सर्वच प्रमुख वाहिन्यांवर जे आहे नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे। याचाच एक भाग म्हणून आपल्या चॅनलच्या आणि मालिकांचा TRP वाढावा म्हणून झी मराठीने सुद्धा कंबर कसली आहे। काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका जी आहे ती दाखल झाली होती। या कौटुंबिक मालिकेला सध्या चांगली पसंती मिळताना दिसत आहे। यासोबतच तुला जपणार आहे ही हॉरर आणि थ्रिलर मालिका सुद्धा आता प्रेक्षकांचे भरभरून मन जिंकत आहे आणि मनोरंजन करत आहे। इच्छाधारी नागिन ही मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते। यासोबतच आजपासून म्हणजे 15 मार्चपासून चल भावा सिटीत हा नवा कोरा कार्यक्रम झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। अशातच आता नव्या मालिकेची घोषणा झी मराठीने केली आहे। तर या नव्या मालिकेचे नाव आहे देवमाणूस। देवमाणूसमधला अध्याय झी मराठीवरील देवमाणूस हा एक देवमाणूस या दोन मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं। आता याचाच एक भाग म्हणून देवमाणूस 3 ची घोषणा सुद्धा झी मराठीने केली आहे। त्याचा एक टीजर देखील झी मराठीने शेअर केला आहे। या TRP यामध्ये तो लेडीज टेररिस्ट आणि या त्या मालिकेला पुन्हा एकदा किरण गायकवाड दिसणार आहे की दुसरा अभिनेता दिसणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। किरण गायकवाडने देवमाणूस या मालिकेला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं, त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा किरण गायकवाडचं त्या मालिकेत झळकेल असा विश्वास प्रेक्षकांना आहे। तर देवमाणूस 3 या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का आणि तुम्ही ही मालिका बघणार का? आणि देवमाणूस 1, देवमाणूस 2 हे देखील तुम्ही बघितलेत का ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।